त्याने म्हटले कोणी मार्ग दाखवले तरीच मला कसे समजणार. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसाव्यास बोलाविले. कारण फिलिप त्याला काय म्हणाला होता तिसऱ्या वचनात दिले. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय. कोणाकोणाला बायबल सगळं समजतं, वाचलं सगळं समजतं. आता तुम्ही हात नाही वर करणार, कधी पण प्रश्न विचारत बाबा सांगता येते आज. कदाचित तुम्हाला तशी अंतकरणामध्ये भीती वाटत असेल, पण लक्षात घ्या यशाचा ग्रंथ वाचत असताना हबशीषाने यशाचा ग्रंथ वाचत होता आणि तो रथातून निघाला. फिलिप धावत जातो कारण आत्म्याने त्याला पाठवले त्या ठिकाणी आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो फिलिप त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो हबशीषाला प्रश्न विचारतो की तू जे वाचत आहेस ते तुला सगळं समजतं. तो म्हणाला नाही, मला नाही समजत, कारण कोणीतरी समजावून सांगितल्याशिवाय मला समजणार नाही. कोणीतरी समजावून सांगणारा मला हवा आहे, पाहिजे. तो कोणीतरी समजावून सांगणारा, कोणीतरी मला चांगला शिकवणारा कोणीतरी पाहिजे. पण बऱ्याच वेळेस शिकवणाऱ्या माणसाला बाजूला सारलं जातं, शिकवणाऱ्या व्यक्तीला बाजूला केलं जातं आणि ज्याच्याकडून शिकले त्यालाच म्हटलं जातं तू मला काहीच नाही शिकवलंस, तुला काय समजत नाही. पण लक्षात घ्या शिकवणाऱ्याला माहिती आहे की मी विद्यार्थ्याला कितपत शिकवलेलं आहे, कितपत तो पाण्यात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षक कधीच सर्व 100% ज्ञान शिक्षक आपल्या शिष्याला कधीच देत नाही. प्रेज द लॉर्ड. नेहमी शिष्य हा काही गोष्टीमध्ये पूर्ण ठेवलेला असतो आणि ज्यावेळेस खरी परीक्षेची वेळ येते त्यावेळेस मात्र त्याला कळून चुकतं की हे मला शिकवलंच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक वचन वाचणं काही नाही शिकवलेलं असतं, पण उलगडा करायचं नाही शिकवलेलं. पण बऱ्याच वेळेस या गोष्टीला जाणीवपूर्वक आपण लक्षात घेत नाही. आपल्याला वाटतं की मी वाचतो ते सगळं समजतं. बायबल हे तुम्हाला समजावून सांगितल्याशिवाय काही गोष्टी तुम्हाला असतील, मी पाळत जरी असतो तरी काही गोष्टींच्या मध्ये माझी कमतरता, काही गोष्टी मला समजणार नाही, काही क्षेत्रामध्ये मला काही गोष्टीचं ज्ञानच नाही, मला त्या गोष्टीमध्ये काहीच. कारण त्या गोष्टीसाठी एक्सपर्ट लोकांची नेमणूक केली गेलेली. ते ट्रेन आहे, गिफ्टेड आहे किंवा त्यांना त्या गोष्टी ते शिकलेले आहेत वेल ट्रेन असल्यामुळं त्यांना त्या गोष्टी जाणीवपूर्वक चांगल्या प्रकारे करता येतात. मी बांधकाम करू शकत नाही, मला नाही येत, कारण मी त्या क्षेत्रामध्ये नाही, पण मी संदेश चांगला सांगू शकतो. हालेलुया. पण मला बांधकाम करायचं तर मला शिकावं लागेल. बांधकाम करायचं असेल तर मला धाबी कशी करायची मला सांगावं लागेल, ते बीट कशी पकडायची हे मला सांगावं लागेल. कदाचित IT क्षेत्रामध्ये मी काही करू शकत नाही, कारण का कम्प्युटर फक्त बेसिक मला ठाऊक आहे, कम्प्युटर मध्ये बेसिक गोष्टी माहिती आहे आणि कॉपी पेस्ट वगैरे, त्याच्यानंतर ईमेल ओपन करणे, मेसेज पाठवणे, टायपिंग करणे, सेव्ह करून ठेवणे, इतकंच फक्त मला माहिती आहे. पण बाकीचं प्रोग्रामिंग आणि इतर वेब पेज डिझायनिंग किंवा अजून एखाद्याच ऍप तयार करणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. व्हिडिओ एडिटिंग समजा किंवा ऑडिओ एडिटिंग असेल किंवा इतर बरंच काही कम्प्युटर एक महायुग आहे आणि त्या महायुगात मला काहीच माहिती. प्रेज द लॉर्ड. जर मला शिकायचं असेल तर मला शिकवणारा कोणतरी पाहिजे. हालेलुया. एक दिवस असा येईल की मला मी पूर्ण ट्रेन झालेला असेल, पण मला शिकवणारा शिक्षक सगळंच काही मला शिकवेल असं नाही. मला अनुभवानी, मला प्रॅक्टिसनी बऱ्याचशाच गोष्टीमध्ये माझ्या मिस्टेक होतील, चुकेल मी आणि एक दिवस येईल मी असं म्हणेन की मी आता परफेक्ट आहे. पण सुरुवातीला मात्र मी तसं म्हणू शकणार नाही, जरी माझा गैरसमज हडपड असून सुद्धा तसा असला तरी पण. मी काय सांगतो लक्षात येते, जरी माझा गैरसमज तसा असला की मी हडपड आहे तरी पण मला धष्टपुष्ट झाल्यासारखं वाटेल तरी पण मी तसं होऊ शकणार नाही, कारण मला प्रोसेस मधून जावं लागेल. मी मटण पचवायची ताकद माझ्या शरीरामध्ये येईल त्यावेळेस मी धष्टपुष्ट व्हायला चालू होईल. हालेलुया. मी समजलं, मी काय सांगतो समजलं तुम्हाला. सल्ला तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चालू, मग तुम्हाला असं वाटतं की मला सल्ला हवा किंवा मला संदेश ऐकायचा आहे, तर तो संदेश मी काय ऐकावा त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. संदेश मी काय ऐकावा त्यासाठी ऐकावं मला काही गरज नाही, मला तर बायबल घरी वाचलं समजतं. काही लोक येशूला पास्टर मानतात, काही लोक डायरेक्ट पवित्र आत्म्याला पास्टर मानतात. चांगली गोष्ट आहे, येशू आपला पास्टर आहे, येशू आपला पवित्र आत्मा आपला शिक्षक आहे आणि पवित्र आत्मा ते शिकवतो. पण पवित्र आत्म्यापासून शिकायचं कसं हे मात्र शिकण्यासाठी कुठल्या तरी शिक्षक, नाहीतर भूत पाहिल्यासारखं आपण अंधारात बसतो असं बघतच बसतो, इकडून येते का तिकडून येते म्हणून. कारण
येतोय, दुष्ट आत्मा येतोय, हे त्यालाच माहित नाही. आत्मा येतो की दुष्ट आत्मा येतो हे त्याला माहितीच नसेल तर तो आत्म्यापासून शिकणार कसं? कारण दुष्ट आत्म्याच्या ठिकाणी भीती वाटते, पवित्र आत्म्याच्या ठिकाणी भीती नाही वाटत. पण काही लोक बरेच वेळेस या गोष्टीच्या गैरसमजामध्ये असतात आणि मला सगळं आत्मा शिकवतो. आत्मा शिकवणारा व्यक्ती कसा असतो हे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे, कारण वेल ट्रेन असलेला व्यक्ती मी आहे. वेल ट्रेन म्हणजे मला माहिती आहे कसं करायचंय, काय करायचं, पवित्र आत्म्यापासून कसं शिकायचं, देवापासून कसं ऐकायचं. मग बायबल वाचल्यानंतर नेमकं ते वचन कुठे गेलेलं आहे, कशा प्रकारचा संदर्भ, या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या गेलेल्या आहेत. मी अनुभवातून चुकून पडून झडून आणि बऱ्याच वेळेस मी लोकांच्या समोर उचित झालेलं आहे. आणि एक दिवस असा आला की मी असं म्हणू शकतो की आज मी परफेक्ट आहे. एका रात्री ते झालेलं नाही, 15-20 वर्ष याला गेलेली आहे. 15-20 वर्षानंतर मी असं म्हणू शकतो. 15-20 वर्ष काळ जावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला संदेश ऐकावा लागेल. रोज आध्यात्मिक शिस्तीचा तो भाग आहे. आणि कानाला गोड वाटणाऱ्या लोकांचा नाही, कानाला कडू वाटणाऱ्या, बदल घडवणाऱ्या अशा लोकांचा संदेश ऐकावा लागेल. आध्यात्मिक शिस्तीमध्ये तुम्हाला संदेश ऐकावा लागेल, पुस्तकं वाचावी लागतील. काय करावं लागेल? अजून पुस्तक वाचावं लागतील. बऱ्याच लोकांना मी लायब्ररी गेली, कोणा माहिती लायब्ररी आपल्या शहरात लायब्ररी सगळ्यांसाठी आज सांगतो मी ही लायब्ररी पहिल्यांदा लिगल लोकांसाठी उघडली होती. पण आज तुम्हाला सगळ्यांना मी सांगते की आपल्या चर्चमध्ये लायब्ररी आहे. काय आहे? लायब्ररी आहे. आणि लायब्ररीची पुस्तकं सर्वांना वाचनालय, लायब्ररीमध्ये वाचनालय, त्याच्यामध्ये आध्यात्मिक पुस्तकं आहेत सगळी. जर तुम्हाला कोणालाही पाहिजे असतील तर आध्यात्मिक पुस्तकं तुम्ही घेऊन जाऊ शकता, वाचू शकता आणि शिकू शकता त्याच्यातून. कारण शिकण्यासाठी पुष्कळ काही पुस्तकं चांगल्या प्रकारची मी हिंदीतून, मराठीतून, इंग्लिशमधून आहे, तिन्ही भाषातून तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या भाषातून तुम्हाला कुठलीही भाषा आवडत असेल, वाचायला लिहायला येत असेल, ती भाषा तुम्ही घेऊन जा, ऐका, वाचा, त्याच्यानंतर त्यातून काही शिका. समजत नसेल तर मला विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकाल. तुम्हाला नोंद करून घ्यावं लागेल आणि एका पुस्तकासाठी 15 दिवसासाठी तुम्हाला 10 रुपये फी द्यावं लागेल. किती रुपये? मिनिमम 10 रुपये आपण फी ठेवलेली आहे. पण काही लोकांनी नेली परत आणून दिलीच नाही, काही लोकांनी नेलीच नाहीत, काही लोकांनी म्हणले कशाला महागाई गरज आहे त्याची. मला तर सगळं समजतंय, लक्षात घ्या. तुम्हाला काही समजत नाही म्हणून तर मी हजारो पुस्तकं आणले. हजारो पुस्तक आहे, तुम्हाला माहिती, हजारो पुस्तक आहे आणि ते सगळे वाचलेले आहेत. छान परमेश्वर त्याच्यातून तुमच्याशी बोलेल. आणि म्हणून संदेशाबरोबर वाचन जास्त महत्वाचं आहे. आजकाल आपण वाचायचं विसरलोय. आपण वाचतो कशात? व्हॉट्सअप. आपण ह्या डब्यामध्ये वाचतो. हे डब्बा आहे आपला, ह्या डब्याने जास्त डोकं खराब केलेलं आणि हिने पुस्तकं खाल्ले सगळी. पण याच्यामध्ये पण माझ्याकडे हजारो पुस्तक. मला जेव्हा पण ह्यात वेळ मिळतो त्यावेळेस मी यात पण पुस्तक वाचतो. PDF मध्ये आहे, मला कोणाला पाहिजे असेल तर मी देईन. पण मराठी, हिंदीमध्ये PDF मी डाउनलोड करून PDF ची पुस्तकं खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातून पण वाचायला मिळेल. पण याचा दुरुपयोग होत असेल तर मग हे सुद्धा वाचन चुकीचं असेल. बघता व्हॉट्सअपचा मेसेजवर क्लिक होत असेल तर मग नाही वाचा. आणि म्हणून काय करा? वाचन करा, संदेश ऐका, त्याच प्रकारे स्तुती आराधना करा. घरामध्ये कोणी गाणं गातं, गीत गातं ना घरामध्ये, गीत गाऊन आराधना करताय तुम्ही. यस, आध्यात्मिक शिस्तीचा तो भाग. गाणी ऐका, चित्रपटातली गाणी लावू नका. घरामध्ये चित्रपटातली मोठा आवाज करून त्याच्यावर डान्स नका करू. बाथरूम सिंगर त्या चित्रपटाच्या गाण्यावरती नका हो. बेसिक सांगत मी, हे बेसिक आहे सगळं आध्यात्मिक शिस्तीचं बेसिक गोष्टी. चित्रपटातली गाणी नका, घरामध्ये आराधनेची गाणी लावा. आराधनेची गाणी तुमच्या लेकरांच्या कानावर पडू दे, तुमच्या कानावर पडू दे. मग तुम्ही त्या मुवमेंट मध्ये चाला, धार्मिकतेच्या मुवमेंट मध्ये चाला. वातावरण निर्मिती घरामध्ये होईल, आध्यात्मिक वातावरण निर्मिती होईल. आध्यात्मिक गीतांच्या द्वारे आध्यात्मिक निर्मिती होईल. मोबाईलमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाणी ऐका, कानात कॉल लावून ऐका, कुठेही जा, तुम्ही कधी ड्रायव्हिंग करताय का बाहेर जाताय कुठे, तर तुमच्या मोबाईलमध्ये कशाची गाणी असू दे? देवाचीच गाणी असू दे. समजा तुमचं प्रायव्हेट वाहन आहे, कदाचित 4 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, कोणती वाहन असेल, तर त्याच्यामध्ये कसली गाणी असली पाहिजे? आध्यात्मिकच गाणी असली पाहिजे. कशाची गाणी असली पाहिजे? येशूची.
नाहीतर भक्तिगीत नका लावू त्याच्यामध्ये. भक्तिगीत माहिती आहे, येशूची गाणी, येशूची गाणी त्या मोबाईलमध्ये किंवा त्या मेमरी कार्डमध्ये, पेनड्राईव्ह मध्ये असायला हवी. हे बेसिक आहे, लक्षात घ्या. हे काही सांगण्याची गोष्ट आहे असं नाही, पण हे समजून घ्या. पण सांगायची वेळ काय येते माहितीये, कारण बरीच लोक हे करत नाहीत म्हणून सांगायची वेळ. बरीच लोक या गोष्टीकडे लक्ष देतात. त्यांना असं वाटतं आध्यात्मिक नुसतं गाणी ऐकून कोण आध्यात्मिक होतं का? तो आध्यात्मिक शिस्तीचा भाग आहे. शिस्त आहे, ती शिस्त लावली जाते आणि ती शिस्त सांगूनच लावली जाते. नुसता ऐकून अजिबात काही होत नाही. तुम्हाला जाणीवपूर्वक मी यासाठी ओळख करून देत आहे, सांगत आहे की तुम्हाला हे करावं लागेल, करावं लागेल, करावं लागेल. जसं संदेश ऐकावा लागेल, योग्य तो ऐकावा लागेल, त्याचबरोबर गाणी ऐकावी लागतील आणि ती पण देवाचीच गाणी ऐकावी लागतील, येशू ख्रिस्ताचीच गाणी ऐकावी लागतील. त्याचबरोबर स्तुती आराधना पण घरात करावी लागेल. लक्षात घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित मग तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, त्या सोशल मीडियावरून सुद्धा तुम्ही दर्शवलं पाहिजे की तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती आहात. माझं कुठलंही कदाचित युट्यूब असेल, युट्यूबचं चॅनल असेल, कदाचित फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, सगळीकडे मी हे दर्शवून देतो की मी पास्टर आहे. अननोन नंबरनी जरी मला फोन केला कोणी, म्हणजे माझा नंबर त्याच्याकडे सेव्ह नाही आहे, तर त्याला ऐकायला काय जातं किंवा त्याच्याकडे नाव काय पडतं माहिती आहे का? ट्रू कॉलरला पास्टर कमलाकर असं पडतं. मी नोंद करून ठेवलेलं आहे. का? ज्यावेळेस पण कदाचित तो युट्यूबवरचा माझा ते फोटो पाहिजे किंवा कदाचित फेसबुकवरचा फोटो पाहिजे किंवा व्हॉट्सअपवरचं माझं स्टेटस पाहिजे किंवा तिथला एखादा फोटो पाहिजे, तर त्यावेळेस त्या लक्षात येईल की हा कोणीतरी आध्यात्मिक माणूस आहे. बरेच लोकांना हे इंटरफेअर वाटतं. लक्षात घ्या, हे इंटरफेअर नाहीये, देव शिस्तीचा भाग आहे, आध्यात्मिक शिस्तीचा भाग आहे. कदाचित तुम्हाला चित्रपटातली गाणी ऐकायची सवय असेल आणि एक दिवस तुम्ही चर्चमध्ये आलाय आणि तुम्ही तिथं बसलेला आहे आणि ती कोणीतरी ऐकली. लाज वाटत नाही, मी इथून बोलवतो लगेच. बरीच लोक ऐकतात, त्यांच्या मनात ऐकतात, कदाचित ते त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे, मेमरी कार्ड मध्ये आहे, स्टेटस वरती ते आहे आणि ते म्हणतात देव मला तारणार आहे, येशू मला येईल त्याला घेऊन जाईल. येशू म्हणे तुझ्या मोबाईल आणि तू बस बांधून घेत. तुम्ही कोण आहात हे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून दिसतं. हे कोण आहात दाखवायची गरज नाही. मी अगोदर एक संदेश दिला होता, मला तो संदेश आठवतो. तुम्हाला आठवतो की मला माहित नाही, संदेश लोक विसरतात लवकर, म्हणून मी ऐकायला सांगतो तुम्हाला, सांगतो वारंवार ऐकत की तुम्ही कोण आहात हे सांगायची गरज नाही पडत. तुम्ही कोण आहात हे तुमच्या कृतीवरून, बोलण्यावरून, वागण्यावरून, तुमच्या कपड्यावरून, तुमच्या आज्ञा पालनावरून, कदाचित तुमच्या मोबाईलवरून, स्टेटसवरून, तुमच्या त्या व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरून तुम्ही कोण आहात हे समजतं. सांगायची गरज नाही. आता सोशल मीडियाच्या जगात तर अजिबात सांगायची. 10 मुलांसोबत 10 मुलींसोबत चॅटिंग करणारी व्यक्ती कोण असेल ती लफडेबाज आहे हे सांगायची गरज नाही. गरज आहे सांगायची गरज नाही. ती कृतीच दर्शवली की ती काय आहे. आणि समजा जर तुम्ही कोणासोबत चॅटिंग करत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात हे स्पष्ट पण होतं. सांगायची गरज नाही. तुम्ही कपडे काय घालतात त्याच्यावरूनच कळतं की तुम्ही आध्यात्मिक आहात. तुम्ही बोलायची पण गरज नाही. तुमच्या तोंडातून चुकून जरी शिव येत असेल तरी आध्यात्मिकता तुमच्या हृदयात आहे की नाही हे लगेच लगेच. त्यासाठी जास्त तुम्ही स्पष्टीकरण देत राहा, नाही मी चुकून बोलतो, मी कधी तरच बोलतो, मला रागच आला होता, ही सगळी कारणं फोन करतात. फोन काही तिथं ठरत नाही. तुम्ही म्हणाल की मी तसं नाही, ते समजतं. एकदा बोलला काय 10 वेळा बोलला ते लगेच समजून घ्या. तुम्ही महिनाभर प्रार्थना करत नसाल की माझा मी आध्यात्मिक आहे, तर आध्यात्मिक काय होऊ शकतो. तुम्ही जर म्हणत असाल की मी कधी तर टाळी वाजवतो खातो, तर तुम्ही आध्यात्मिक आहात की नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होतो. आध्यात्मिक व्यक्ती स्वप्नात पण त्याचा विचार करत नाही. शिवीगाळ आध्यात्मिक व्यक्ती स्वप्नात त्याचा विचार करत नाही. निंदा, नानस्ती, टीका या सगळ्या गोष्टी तो पाठीमागे तर सोडाच, अंधकारात कोणी पाहत नसताना सुद्धा करत नाही. व्यसन कुठल्याही करायचा तो विचार करत नाही अथवा व्यसन करत नाही. तो त्याच्या
गरिबीचं, तो त्याच्या कष्टाचं, मेहनतीचं, शरीर भोगण्याचं कारण देत बसत नाही. मी असा होतो, मी तसा होतो, माझा भूतकाळ असा होता, हे सगळं सांगत बसतो. ह्या बेसिक गोष्टी म्हणून हे करत राहतो. कदाचित तुम्हाला हे कठीण वाटेल, जड वाटेल, पण येशूसोबत घेतलं हे सगळं सोपं होतं. येशूसोबत आध्यात्मिक शिस्त लावायला कठीण वाटत सुरुवातीला. मी मागच्या वेळेस तुम्हाला मी लहानपणापासून जे शिकत आलो ते सांगितलं तुम्हाला. माझे आजी आजोबा मला बसवायचे, आमच्या सगळ्या नातवांना बसवायचे. त्यांना असं वाटायचं की यांच्यावर संस्कार असावे. आजकाल बरेच लोक विसरले, त्यांच्या हातामध्ये मोबाईलचे मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाकले. घरामध्ये आध्यात्मिक शिस्त नाही, कारण आई वडिलांनाच ती शिस्त नाही, त्याच्या मुलांना काय ती शिस्त लागणार. आई वडील जर कार्यक्रम टीव्हीवरचे रात्रंदिवस बघत असतील, ते जर त्या सासू सुनाची भांडणं जर टीव्हीवर रोज बघत असतील, तर ते तुम्हाला उलटे बोलणारच, तुमची निंदा करणारच, तुमच्या आज्ञा अवान्य ते करणारच, तुमच्या आज्ञा बोलणार. तुम्ही त्यांना लई शिस्त लावायला प्रयत्न करा, पण ते तुमचं ऐकणार नाही. तुम्ही प्रीती केली तर ते प्रीती केली. तुम्ही दुसऱ्यांची टीका त्यांच्यासमोर करत बसाल तर ते पण एक दिवस टीका खोरच होते. एक दिवस त्याला जर त्याच्या समोर जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्यसन करत असाल तर त्याला तुम्ही त्या व्यसनापासून येणाऱ्या दिवसात थांबवू शकत नाही. लक्षात घ्या. कदाचित योग्य वेळेस त्याला जर झापड नाही मारली तर आध्यात्मिक शिस्त लागणार नाही. घरामध्ये रोज प्रार्थना करा, कौटुंबिक प्रार्थना करा, सामुदायिक प्रार्थनांच्या मध्ये भाग घ्या. नाही तर स्वतःचे पास्टर होऊन बसू नका. स्वतःचे पास्टरच काही नाही. त्यांना असं वाटतं माझ्यासारखा पास्टर जगात कोणी नाही. असं होतं. जर स्वतःचे पास्टर व्हा तर तुमच्या स्वतःच्याच पास्टरला देव पृथ्वीवरच ठेवून जाईल. अजिबात असे सगळे स्वतःचे जे पास्टर आहेत ना ते सगळे पृथ्वीवर राहणार आहेत. लिहून ठेवा. आणि अशा हजारोच्या संख्येत आहे, एक नाही हजारोच्या संख्येत अशा लोकांच्या आजूबाजू. तुम्हाला कोणालाही जरी असं वाटत असेल की आध्यात्मिक शिस्तीचा मला अजून सुद्धा वळण लागलेलं नाही, तर लावा वळण. तुमच्या त्या बोटांना वळण लावा की मी कशावर क्लिक करणार आहे मोबाईलवर. जर वळण नाही लागलं तर लक्षात घ्या, एक दिवस तीच मोबाईल मधली गोष्ट, तेच टीव्हीवरची गोष्ट, तोच टीव्हीवरचा कार्यक्रम, तेच तुमचे शब्द तुमच्या आध्यात्मिक जीवनाचा नाश करतो. एक छोट्या छोट्या गोष्टींनी जीवन बनत जा. सो मी तुम्हाला सांगत आहे, आध्यात्मिक एक गोष्ट, आज एक प्रार्थना, उद्या एक प्रार्थना, परवा एक प्रार्थना, परवा एक प्रार्थना, असं प्रार्थना करत 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 मग 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिटापर्यंत जातील आणि रोज प्रार्थना करत करत महिनाभर प्रार्थना झालेली असते. प्रेज द लॉर्ड. आज प्रार्थना नाही, उद्या नाही, परवा नाही, आणि असं महिना जातो आणि प्रार्थना बंद पडलेली असते. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक शिस्त. जर आज वचन वाचलं, 1 अध्याय वाचला, 2 अध्याय वाचले आणि मग असंच बायबल वाचून पूर्ण होणार. आज वाचलं, बघू आठवड्याने परत आता. आजच फक्त मी 4 मेसेज पाठवले, मग एवढं काही गरज नाही, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कधी तर मला थोडंसं चिल करणं गरज आहे ना, पण त्या चिल मुळे आज जीवन खराब होत आहे. लोकांचं जीवन नष्ट होत चाललेलं, लोकांचं अंतःकरण सगळं नष्ट होत चाललेलं. मग मी याच्यामध्ये आठवड्यामध्ये मिटिंगला गेलो होतो इस्लामपूरला. त्या ठिकाणी तरुणांच्या विषयी खूप छान सभा होती. मिटिंग संपल्यानंतर एक तरुण जेवत्या वेळेस मला भेटला आणि त्याने मला सांगितलं, खूप छान मॅसेज होता त्या ठिकाणचा, आणि मोबाईल आणि इतर अशा बऱ्याचशा गोष्टीविषयी सांगितलं. आणि तो आला मला म्हणाला की मी माझ्या जीवनामध्ये इतका निराश आहे आणि माझ्या निराशेचं कारण सोशल मीडिया आहे. मी भरपूर लोकांसोबत चॅटिंग केलं, भरपूर लोकांना मी भेटलो, भरपूर लोकांसोबत मी बोललो आणि माझ्या फेसबुकवरती हजारो फ्रेंड आहेत, हजारो फ्रेंड. पण माझी आई माझ्यासोबत बोलत नाही. माझ्या वडिलांचा मी तिरस्कार करतो. माझ्या घरामध्ये माझे सगळे नातेसंबंध बिघडलेले आहेत, कोणाशीही माझं पटत नाही. मला माझ्या जीवनात असं वाटतं माझं शेवट करावं. काय करू? मी प्रार्थना केली असं. मी त्याला सांगितलं की या सगळ्या जाळातून तू बाहेर येऊ शकतोस. आजच स्वतःला आध्यात्मिक शिस्त लाव. बऱ्याचशाच गोष्टी मी सांगितल्या होत्या. मी स्मरणाविषयी बोललो होतो त्या ठिकाणी आणि त्याला स्मरण झालं की मी हे सगळं विसरून गेलो. देवाचं निर्माणकर्त्याला स्मरणाविषयी बोललो आणि निर्माणकर्त्याला तू विसरला आणि फेसबुक फ्रेंड आणि इतर अशा सगळ्या गोष्टीमध्ये बोललो. त्याला असं वाटलं की व्हर्च्युअल जग, व्हर्च्युअल समज, व्हर्च्युअल मीन्स आभासी जग. आभासी म्हणजे सगळं आभासी आहे आणि त्या सगळ्या मोबाईल मधून सगळ्या ज्यावेळेस बाहेर येतो ना त्यावेळेस आधी वाटतं फाटकी चादर दिसते त्याला.
आणि ह्या सगळ्या आभासी जगातून बरेच लोक जीवन जगत आहेत. आभासी जगातून बाहेर या. प्रभू तुम्हाला मदत करू. सांगितलं आध्यात्मिक रोज स्वतःला शिस्त लावा. संदेश ऐका, कानांना कठीण वाटेल असा संदेश ऐका, कानांना गोड वाटेल असा संदेश ऐकू नका. रोज संदेश ऐका, त्याचा धिक्कार करू नका. समजत नसेल तर पास्टरला विचारा, समजत नसेल तर स्वतःचा अर्थ काढू नका. कारण आध्यात्मिक अशिस्त त्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये येईल. बरेच लोक पुष्कळ काही मला सांगावंच वाटतं. आध्यात्मिक शिस्तीचा भाग जो संदेश आहे, संदेशाविषयी पुष्कळ काही बोलता येईल. पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की संदेश मला सगळा समजला, संदेश मला कळतोय सगळा आणि मला पूर्णपणे अर्थ लावता येतो, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेने चालला हे लक्षात घ्या. मार्गदर्शनाची प्रत्येकाला गरज आहे. मला सुद्धा आज मार्गदर्शनाची गरज आहे. मला सुद्धा पवित्र आत्मा काही शिकवतो. त्या गोष्टी समजून घेण्यासाठी मला 10 पुस्तकं रेफर करावं लागतात. हे तुम्हाला सांगत असताना मी ह्या गोष्टीवरती सकाळीच उठून अभ्यास केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अभ्यासानंतर मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं. आणि जर मी अभ्यास केला नसेल तर मला तुम्हाला काही सांगता येणार. आत्म्यापासून मी काहीतरी रिसीव्ह केले आणि मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणून तुम्हाला करावं लागेल, संदेश ऐकावा लागेल, विचार करावा लागेल आणि त्यानुसार ठरवावं लागेल. प्रभू करून तुम्हाला भरपूर आध्यात्मिक शिस्त लागो आणि तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून लोकांना समोर सादर करत होता. आणि लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतात की हा आध्यात्मिक व्यक्ती आहे. जसं येशू ख्रिस्त नथानेला पाहून म्हणाला, काय म्हणाला माहितीये नथानेला पाहून? हा खरा खुरा इस्रायली आहे. हालेलुया. नथानेल तर कधीच भेटला नव्हता येशू ख्रिस्ताला. येशूला कसं माहित झालं की खरा खुरा इस्रायली नथानेल आहे? कसं माहित झालं? हालेलुया. येशू म्हणाला, नथानेल सुद्धा प्रश्न पडला की तुला कसं माहित की मी इस्रायली आहे आणि खरा खुरा इस्रायली आहे? ते पण तुझ्या माझी ओळखच नव्हती. येशू त्याला म्हणा, उंबराच्या झाडाखाली तू होतास ना उभा, त्यावेळेस मी तुला पाहिलेलं. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मला पण पाहतो, तुम्हाला सगळं जग पाहते. सगळं जग पाहते. मोबाईल वरती तुम्ही जर क्लिक केलं ना, जर तुम्ही लोकेशन सेव्ह केलं असेल, तुमच्या मोबाईलला लोकेशन सेव्ह केलं असेल, तर तुम्ही कुठे बसून, कुठल्या एरियात बसून, कुठल्या घरात बसून तुम्ही मोबाईलवर काय पाहता ते अमेरिकेत गुगलच्या ऑफिसला कळतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे? बऱ्याच लोकांना माहित नाही. कोणाला आपल्याला वाटतं मी काय करतो कोणाला माहित नाही. तुम्ही काय करता ते सगळ्या जगाला कळतं. आणि तुम्ही काय करता घरात ते स्वर्गात न्यूज जाते डायरेक्ट. स्वर्गात कळतं परमेश्वर. स्वर्गात माहिती आहे. सैतान तिथं जातो आणि तो म्हणतो, बघ तू प्रार्थना ज्याला करायला सांगितलीस ना, तो आज काय बघत बसलाय बघ. तू जेव्हा सांगितलीस ना देवाचं वचन, जो चर्च मध्ये गेला होता ना गेल्या आठवड्यामध्ये, तो बसलाय तिथं 4 चौकड्या घेऊन टीका करत. तू ज्याला सांगितलं होतंस ना की तो, मी त्याला पाहिलं तंबाखू खाताना, सैतान तक्रार करतो जाऊन आणि देवाला वाईट वाटतं. देव असं म्हणतो की मी ज्यांना देवाच्या सेवकाद्वारे आध्यात्मिकता शिकवली, तो स्वतःला आध्यात्मिक म्हणून लोकांना समोर सादर करणारा व्यक्ती आज वाईट जीवन जगत. मग तो कदाचित टेन्शन मधून जातो, काळजीतून जातो आणि मग वाईट वाटतं आणि तो लोकांसमोर असं म्हणतो, बघा ना माझ्या जीवनामध्ये एवढं टेन्शन का? त्याच्याकडे बघून मला असं वाटतं बायबल त्याच्या डोक्यात फाट करून मारा आणि असं म्हणावं की ते तिकडं उंबराला झाडाखाली जे केलं होतं ते बंद कर, मग टेन्शन म्हणून इथे येणार. बरेच वेळेस लोक असं करतात आणि मग त्यांना असं वाटतं की माझी न्यूज कुणाला कळते? तुमची न्यूज स्वर्गापर्यंत जाते. कुणाला माणसाला नाही कळत, काहीच काही गरज पण नाही. कारण इथला माणूस शिक्षा पण देणार नाही आणि काहीच करणार नाही. जे काही तंत्र हालतं तू स्वर्गात राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं का की तुम्ही गुप्त प्रार्थना केली नाही? हो, ती पण समजते. सैतान तिथं जातो आणि सैतान तुमची तक्रार सांगतो, अरे तो व्यक्ती नाही करत, पण देव म्हणतो नाही नाही, आज सकाळी प्रार्थना केली माझ्याजवळ. हालेलुया. आज सकाळी रडले, तो माझ्यासमोर रडलेला आहे, मी त्याच्या अश्रुबुद्धीत बरोबर ठेवलं. देव ते दाखवतो त्याला, सैतानाला, हे अश्रू आहे. तू त्यासाठी नाही केलं काय? मला माहिती आहे त्यांनी अंतःकरणामध्ये काय केलेलं आहे ते मला माहिती आहे. देवाला पण माहिती. देव सैतानासोबत त्या ठिकाणी युद्ध करतो, जसं योबासाठी केलं. योबासाठी तो काय म्हणाला माहितीये की मला माहिती आहे की तो सात्विक आहे, सरळ आहे. मला माहिती आहे. तुमच्याविषयी कोणाविषयी देव असं म्हणतोय का? विचार करा. आध्यात्मिक तुम्ही खरे आहात का? जर नसाल,
तर आजच तपासा. गुप्तपणे केलेल्या सगळ्या गोष्टी आज काढून टाका डोक्यात. असं म्हणा की प्रभू हे सगळं निघून जावं, हे सगळं सोडून देतो. आजपासून मी माझं हृदय तुला समर्पित करतो, माझं अंतःकरण मी तुला देतो. कारण न्यूज स्वर्गात जाईल आणि तिथून ज्यावेळेस न्यूज येईल परत इकडे पृथ्वीवर, त्यावेळेस मात्र शिक्षा झाल्याशिवाय राहणार. आणि मग कुणीही असं म्हणू नये की मला प्रभूकडून तारण का मिळेल. का अशा प्रकारच्या समस्येत मी पडत, का मी माझ्या जीवनामध्ये मला जे अपेक्षित आहे ते घेऊन येत नाही. घरावर असं वाटतं देवाला, देवाची इच्छा पण ती आहे. देवाला वाटतं की मी कुंपण घालत तुमच्या प्रॉपर्टीवरती, तुमच्या घराभोवती. योगाच्या घराभोवती त्याला कुंपण घातलं, त्याची इच्छा आहे. आज तरी कुंपण घालण्याची वेळ होते, आज तरी कुंपण घालण्याची वेळ होते. पण रोज काहीतरी चूक होते. कुंपण घातलं जात नाही, पैशाभोवती घातलं जात नाही, घराभोवती घातलं जात नाही, शरीराभोवती घातलं जात नाही, जीवनाभोवती घातलं जात नाही. का? कारण तुम्ही कुठेतरी चुकत आहात. आध्यात्मिक जीवन तुमचं अजून सुद्धा व्यवस्थित नसेल. आज तपासा. प्रभू तुम्हाला मदत करा. या